कधीही केलं नाही। थोडक्यात असं म्हणायचं की या सरकारच्या विरोधात तुम्ही पूर्णपणे नाहीत, अजूनही तुम्ही नाही, शेतकऱ्याच्या बाजूने सरकार राहिलं नाही तर आम्ही जरूर उशीर लागला, आता उशीर लागला म्हणून काल आम्ही रस्त्यावर उतरलो, आम्ही थांबलो नाही काय, आणि सरकारला आम्ही वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत, सांगितलेलं आहे, आणि म्हणून आमचं सरकार असताना सुद्धा आम्ही रस्त्यावरती आलो। याचं कारण की आम्हाने आमच्या हक्काचे पैसे कारखानदार देत नाहीत, ह्याला एकटं सरकार जबाबदार नाही, ह्याला महाराष्ट्रातले भ्रष्ट कारखानदार सुद्धा जबाबदार आहेत। आम्ही काल रस्त्यावर आलो ती सरकारला हे सांगण्यासाठी की जनता तुमच्या पाठीशी आहे, जनतेनं या भ्रष्टाचारांना गाडण्यासाठी सत्तांतर केलेलं आहे, तुम्ही कणखर बना आणि यांच्या हातात बेड्या ठोका, राज्यातल्या शेतकऱ्याला म्हणताय की आम्ही भ्रष्ट कारखानदारांच्या विरोधात आहोत, सरकारने कणखर बनावं आणि या कारखानदारांविरोधात आवाज उठवावा, काहीतरी कायदेशीर कारवाई करावी। आपण याच निमित्तानं विचारूयात, मी अवधूत वाघांकडे जाईन की काय तुम्ही सांगाल, तुम्ही कारवाई कराल का सदाभाऊ म्हणताय त्याप्रमाणे, काय तुमचं आश्वासन असेल या निमित्तानं? 100% नुसतं जिथे जिथे आतापर्यंत घोटाळे झालेले आहेत, भ्रष्टाचार झालेला आहे, अन्याय आणि अत्याचार झालेला आहे, आणि ज्या कोणी केलेला आहे त्या लोकांना शासन तर झालंच पाहिजे। शेवटी लोकांनी अतिशय विश्वासाने भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला आणि आमच्या मित्रपक्षांना महाराष्ट्रामध्ये सत्तेवर बसवलेलं आहे। ते केवळ आमच्यापैकी काही जणांना मुख्यमंत्री आणि मंत्री बनवण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी, या 11 कोटी महाराष्ट्रातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बनवलेलं आहे। आतापर्यंत काय झालेलं आहे, अगदी तुम्हाला सांगतो की सहकारी साखर कारखाना जर तयार करायचा असेल तर त्याचं एक 35-40 कोटी रुपयाचं बजेट असायचं, आणि ते बजेट पण कोणीतरी तयार केलेलं असायचं। ॲक्च्युअली कारखाना मिळायचा 20 कोटीला, आणि मग 35 कोटी रुपयाचे शेअर्स जमा करायचे, त्यातले 15 कोटी रुपये आधीच आपल्या घरामध्ये आणून टाकायचे, आणि 20 कोटीमधनं सहकारी साखर कारखाना जो चालो किंवा न चालो, जो पहिला सहकारी साखर कारखाना तयार करायचा त्याच्या घरामध्ये 15 कोटी यायचे, मग तो त्या गावचा आमदार व्हायचा, तो त्या तालुक्याचा आमदार व्हायचा, आणि मग त्या सर्वांना बांधून ठेवायचा, शेतकऱ्यांचे शेअर पण त्याच्याकडे। अहो त्या शेअर्सचं कधी त्यांना डिव्हिडंड पण मिळाला नाही हो शेतकऱ्यांना। आज जर तुम्ही जर खोलामध्ये गेलात ना, तर जेवढी जमीन तुम्ही उकराल ना तेवढे सांगाडेच मिळतील। एवढे सांगाडे या गेल्या 50-60 वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जमिनीमध्ये गाडून ठेवलेले आहेत, किती उकरायचे। त्यामुळे उकरण्याचं काम करत असताना, हे सांगाडे उकरण्याचं काम करत असतानाच आपल्याला शेतकऱ्याला ताबडतोब दिलासा द्यायची गरज आहे, आणि म्हणून आपल्याला कधीतरी टेक्नॉलॉजीची पण कास घ्यावी लागणार आहे। जे आपण दर हेक्टरी उत्पादन आहे ऊसाचं, ते ऊसाचं उत्पादन कसं वाढेल, त्याला कीड कशी लागू शकेल, त्याच्यानंतर एफिशियन्सी जी आहे सहकारी साखर कारखान्याची, ती एफिशियन्सी कशी वाढू शकेल, त्यातनं जे काही बाय प्रॉडक्ट होतात त्या बाय प्रॉडक्टचा उपयोग कसा आपल्याला चांगल्यात चांगला करून घेता येऊ शकेल, त्याच्यामधनं जी मळी आहे त्या मळीमधनं कसं काय चांगलं करता येईल, स्पेंट वॉटरमधनं सुद्धा चांगलं पाणी कसं तयार करता येईल, ते पाणी रिजनरेट करून पुन्हा शेतकऱ्यांना कसं देता येईल, याच्यावर आपल्याला करायचं आहे। मी असं विचारतो की या महाराष्ट्रामध्ये एक मोठी इन्स्टिट्यूट आहे, नाव घ्यायची काय गरज नाही, परंतु या इन्स्टिट्यूटने रिसर्च आणि डेव्हलपमेंट काय केलं ते मला सांगावं। करोडो रुपये खर्च केलेले आहेत, फक्त गाड्यातनं इकडे तिकडे लोक फिरलेली आहेत, परंतु मला तुम्ही सांगा की गेल्या 25 वर्षामध्ये ऊसाचं काय काय तण वाढलंय, किंवा ऊसाची क्वालिटी किती वाढलेली आहे। शेतकरी कोल्हापूरमध्ये जो काही ऊस घेतो त्याची क्वालिटी बघा, आणि वर्ध्यामध्ये घेतो त्याची क्वालिटी बघा, 12% कुठे आणि 16% कुठे। आता सदाभाऊच सांगू शकतील हे असं का होतं। मला असं वाटतं की आता कुठेतरी डेव्हलपमेंटची कास धरून सुद्धा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आज जे पाणी मिळते, एक शेतकरी 1 एकरमध्ये ऊस लावतोय, त्याच्याकडे 4 एकर असतात, पाणी कमी पडतं, तो 1 एकरामध्येच घेतोय, ठिबक सिंचन वापरा, तो 4 एकरमध्ये ऊस घेऊ शकतो। प्रोडक्शन वाढवा, त्याची एफिशियन्सी वाढवा, पर कॅपिटा इन्कम वाढवा। मला वाटतं या दृष्टीने सुद्धा आपले प्रश्न सुटवू शकतात। अवधूतजी वाघ म्हणाले त्याप्रमाणे आपल्याला शेतीची एफिशियन्सी वाढवली पाहिजे, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, उत्पादन वाढवलं पाहिजे। याच प्रश्नावरती मी आपल्याकडे वेळ फार कमी राहिलेला आहे, मी हरदास यांच्याकडे जातोय, फोनवरून आपल्यासोबत आहेत। हरदासजी, तुम्ही साखर संचालक राहिलेले आहात, काय सांगाल, या शेतीची प्रगती झाली पाहिजे, शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले पाहिजेत, यासाठी सरकारनं काय केलं पाहिजे, शेतकरी संघटनांनी काय केलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारखानदारांची भूमिका कशी असली पाहिजे? हरदासजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? त्यांचं कर्तव्य बजावलं पाहिजे, सरकारचं कायदेशीर कर्तव्य आहे, आणि सरकारची कायद्याची अंमलबजावणी करणारे माननीय साखर आयुक्त आणि संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे। त्यांनी काटेकोरपणे, निर्भयपणाने, कर्तव्यदक्षपणे
जे गैरव्यवहार आहे ते बंद पाडले पाहिजेत आणि त्याच्या साखर उत्पादनाचा खर्च जर आपण काटेकोरपणे गेलो आणि नियंत्रित त्यांच्या खरेदी व्यवहारावर, त्यांच्या इतर वाहतूक व्यवहारावर किंवा त्यांचे भत्ते घेण्यावर, त्यांच्या प्रवास खर्चावर, त्यांच्या गैरव्यवहारावर असं जर कठोर नियंत्रण केलं तर 100 ते 200 रुपये प्रत्येक क्विंटल. पण नियंत्रण कोण आणणार? कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर साखर कारखानदारी असेल, सहकार क्षेत्र असेल, हरदाजी 2 मिनिटं ऐका, जर साखर कारखानदारी असेल, सहकार क्षेत्र असेल, राजकीय मार्ग जो आहे आतापर्यंत जे आहे तो यातनंच आलेला आहे, मग नियंत्रण कोण आणणार? राजकीय नेते सुद्धा यातलेच आहेत ना. नाही, माझं म्हणणं की राजकीय नेते जे सरकारमध्ये आहेत त्यांच्या अनाठायी दबावाला बळी पडणारे अधिकारी आधी दुरुस्त केले पाहिजे. माझा असा अनुभव आहे की साखर आयुक्त आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा जर निर्भयपणाने कामाला लावली, आताच्या सहकार मंत्र्यांनी जे कोल्हापूरचे आहेत त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे, त्यांनी जर कठोरपणाने ही यंत्रणा राबवली तर येत्या 1-2 वर्षामध्ये बराचसा क्रांतिकारी बदल होऊ शकतो असा माझा विश्वास आहे. अनेक शेकडो चौकशी अहवाल सरकारकडे पडून आहेत, अनेक चौकशा सरकारकडे पडून आहेत. काहींना स्टे दिला जातो, तो उठवला पाहिजे आणि जे जबाबदार धरले त्यांच्याकडून ही नुकसान भरपाई वसुलीची दावे दाखल केले पाहिजे आणि गुन्हे दाखल केले पाहिजे. हरदाजी, आपला मुद्दा लक्षात आला. आता मी जातोय पंजाबराव पाटील यांच्याकडे. अगदी थोडा वेळ राहिलेला आहे. पाटील साहेब, काय सांगाल जे हरदासजींनी मुद्दे उपस्थित केलेले? सरकारनं आता कठोर व्हायची वेळ आली आहे का? मला वाटतं त्यांच्याशी संपर्क तुटलाय. शेवटी मी पुन्हा एकदा समारोपाकडे जाताना पुन्हा एकदा सदाभाऊ खोतांकडेच जाईन की काय सांगाल? हाच प्रश्न तुम्हाला आहे की सरकारनं आता कठोर होण्याची वेळ आलेली आहे का? कारण FRP प्रमाणे जो काही भाव बसत आहे तो पहिल्यांदा सरकारनं कारखानदारांना देण्याला भाग पाडावं. कारण आज शेतकऱ्यांना त्या पैशाची गरज आहे आणि कारखाने सुरू होऊन जवळजवळ 3 महिने झालेले आहेत. काही विभागामध्ये तर 3 महिने झालं तरी सुद्धा पहिलाही ॲडव्हान्स दिलेला नाही आणि काही विभागामध्ये 1400, 1500, 1800 रुपये दिलेले आहेत. त्यामुळं पैसे कसे शेतकऱ्याला मिळतील याचं पहिल्यांदा नियोजन सरकारनं करावं. कारखानदारांना त्या पद्धतीच्या ताकिदा द्याव्या, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत आणि दुसऱ्या बाजूला कारखानदारीमधला जो भ्रष्टाचार आहे तो संपुष्टात आल्याशिवाय ही कारखानदारी सक्षमपणानं चालू शकत नाही आणि त्याच्या संदर्भामध्ये एक समिती नेमून काय करावं लागेल याचा एक अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि त्या पद्धतीनं आपल्याला कायद्या मध्ये सुद्धा दुरुस्ती करावी लागेल. आणि मला निश्चित खात्री आहे की पहिल्यांदा राज्याचा सहकार मंत्री आणि मुख्यमंत्री हे दोन्हीही साखर कारखान्याशी संबंधित नसलेले व्यक्ती आज त्या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि त्यांना काम करण्याची मोठी संधी या निमित्तानं आलेली आहे आणि महाराष्ट्रातला शेतकरी खऱ्या अर्थानं मोठ्या अपेक्षेनं त्यांच्याकडे बघत आहे आणि आम्ही त्यांना ज्यावेळी ते मार्गदर्शन मागतील त्यावेळी आम्ही त्याला समर्थपणानं तयार आहोत. कारण शेवटी शेतकऱ्याला 2 पैसे कसे मिळतील, शेतकऱ्याला कसा न्याय मिळेल हीच भूमिका आम्हा सर्व संघटनांची आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे, राजू शेट्टीची आहे. नक्कीच सदाभाऊ, एकूणच जर पाहिलं तर राज्यातला शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी जगला तर राज्य जगेल आणि राज्य जगलं तर राष्ट्राची उन्नती होईल. थोडक्यात काय तर एक समिती नेमली पाहिजे. सरकारनं या प्रश्नाला गांभीर्यानं घेतलं पाहिजे. चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे आणि या संधीचं त्यांनी सोनं केलं पाहिजे. आज राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे कापूस उत्पादक शेतकरी असतील, दूध उत्पादक असतील, आता ऊस उत्पादक असतील, नापिकी आहे, त्याचबरोबर दुष्काळाचा प्रश्न आहे. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे आणि या नव्या सरकारकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही या सरकारला हेच आवाहन करतो की कृपया या सरकारनं शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकरी जगवला पाहिजे तरच आपली प्रगती होईल. अन्यथा पुन्हा एकदा मागच्यांनी काय केलं आणि तेच गाराणं आपल्याला लावण्याशिवाय पर्याय असणार नाही. या आशेसह आज आपण इथेच थांबूयात. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत रहा आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.